सध्या राज्याच्या विधिमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. सहसा आपल्याला अधिवेशनाच्या काळात सरकारमधले पक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये जुंपलेली पाहायला मिळते. प्रश्नांची सरबत्ती करून सत्ताधारी पक्षाला धारेवर धरण्याची हीच विरोधकांसाठी संधी असते. मात्र अधिवेशन सुरू झाल्यापासून सत्ताधारी पक्षातील काही जण ही आपल्याच पक्षातील मंत्र्यांच्या विरोधात प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांच्या भरती परीक्षेच्या मुद्द्यावरून प्रश्न विचारले. प्रश्न विचारताना मुनगंटीवारांनी खोचक टोलाही लगावला. तर त्यांच्याच प्रश्नांचं उत्तर देताना भाजपचेच मंत्री आशिष शेलार यांनीही मुनगंटीवारांना टोला मारला. नेमकं काय झालं या दोघांमध्ये विस्तारानं पाहूयात. अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना सुधीर मुनगंटीवार शेलारांना उद्देशून म्हणाले की सन्माननीय मंत्री महोदय अतिशय सकारात्मक पद्धतीने उत्तरं देत आहेत. तुमची उत्तरं ऐकल्यावर खरंच तुम्ही चिरंजीवी मंत्री असावं किंवा त्याहीपेक्षा पुढे जावं अशा आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. त्यानंतर मुनगंटीवारांनी शेलारांना विद्यार्थ्यांच्या भरती परीक्षेच्या मुद्द्यावरून प्रश्न विचारले. पण यावर शेलारांनी दिलेल्या उत्तराने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. शेलार म्हणाले, सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांच्या भरती परीक्षांबाबत 3 प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच मला पूर्ण विश्वास आहे की सुधीर मुनगंटीवार यांनी माझी प्रशंसा मनापासून केली असावी. याबरोबरच मला पूर्ण विश्वास आहे की त्यांच्या मनात माझ्याविषयी दुसरा कोणताही विषय अकारण असणार नाही. मात्र या चर्चेमुळे अकारण विषय बाहेर जाऊ नये म्हणून मी चिरंजीवी मंत्री राहील की नाही हे मला माहिती नाही, पण अभिमन्यूप्रमाणे मी चक्रव्यूहात अडकून मरणार नाही एवढंच त्यांना सांगतो असा टोमणा मारलाय. खरं तर चंद्रपूरमध्ये भाजप म्हटलं की सुधीर मुनगंटीवारांचं नाव यायचंच. हे समीकरण राज्याच्या राजकारणाला माहितीये. मुनगंटीवार यांचं पक्षासाठी योगदानही मोठं आहे. त्यामुळेच कधी काळी मुख्यमंत्री पदासाठीच्या नावांच्या यादीत मुनगंटीवार यांचं नाव यायचं. पण 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मुनगंटीवारांसाठी अनेक समीकरणं बदलली. यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं. त्यांना डावलल्याबद्दल त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अनेक वेळा त्यांची नाराजी बोलून दाखवली आहे. याआधी झालेली अधिवेशन असो किंवा आताचे सुरू असलेलं अधिवेशन असो, मुनगंटीवार यांनी सरकारला धारेवर धरल्याचं दिसलं होतं. अलीकडेच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील पक्षाने त्यांना ताकद पुरवली नाही म्हणून ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या. चंद्रपूरचं स्थानिक राजकारण पाहिलं तर आमदार किशोर जोरगेवारांचा पक्षातला प्रभाव वाढतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जवळ जाण्यात त्यांना यश येतंय. अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तिकीट वाटपात देखील मुनगंटीवारांचं फारसं चाललं नाही अशा चर्चा होत्या. त्यामुळे राज्य पातळीवर असो किंवा चंद्रपूरच्या स्थानिक राजकारणात डावललं गेल्याच्या कारणावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुनगंटीवारांची आगपाखड होते का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमची मतं कमेंटमध्ये सांगा आणि डी कोड मराठी या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.